हॅलो फ्रेंड्स. आज आपण आपला नवीन कोर्स ज्याचं नाव आहे मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर अँड प्रोग्रामिंग याची सुरुवात करणार आहोत. सो ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की व्हॉट इज 8051 मायक्रो कंट्रोलर, हाऊ टू प्रोग्राम द 8051 कंट्रोलर using assembly and C language. Also, what are the interfacing techniques for interfacing peripherals like LEDs, switches, LCD display, stepper motor, analog to digital converters, digital to analog converters, serial ports. So these interfacing techniques we are going to learn, and again how to design a application using 8051 microcontroller. So that is also we are going to learn in this course. So to start with first chapter, ज्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ मायक्रो कंट्रोलर अँड इंटेल 8051 आर्किटेक्चर. तर याच्यामध्ये 8051 मायक्रो कंट्रोलर किंवा व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे देखील आपण बघणार आहोत. 8051चं आर्किटेक्चर, त्याचे इंटरनल ब्लॉक डायग्राम, इंटरनल रॅम ऑर्गनायझेशन हे आपण शिकणार आहोत. त्याच पद्धतीने SFRs म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टर्स, ते देखील कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. 8051च्या कुठल्या पिनचं काय फंक्शन आहेत ते देखील आपण बघणार आहोत. आणि इनपुट आउटपुट पोर्ट, दॅट इज IO पोर्टचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं ऑपरेशन कुठल्या पद्धतीने होतं ते देखील आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 8051ला एक्सटर्नल मेमरी कशी इंटरफेस करायची हे देखील आपण बघणार आहोत. सो व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर और व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर. ज्यावेळेस आपण मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो प्रोसेसर हे शब्द ऐकतो त्यावेळेस आपल्याला एक टर्म जी आहे, जी एम्बेडेड सिस्टीम म्हणून आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. सो बेसिकली व्हॉट इज एम्बेडेड सिस्टीम. So an embedded system is a microcontroller or microprocessor based hardware system with software that is designed to perform a dedicated function. म्हणजे काय की 8051 किंवा कुठलाही मायक्रोकंट्रोलर किंवा मायक्रोप्रोसेसर घेऊन एखादं डेडिकेटेड फंक्शनॅलिटी अचीव करण्यासाठी एक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरने डिझाईन केलेली सिस्टीम, ज्याला एम्बेडेड सिस्टीम म्हणतो. तो तर एम्बेडेड सिस्टीमचं बेसिकली काम काय तर कुठलं तरी एक डेडिकेटेड टास्क एक्झिक्यूट करणं. फॉर एक्झाम्पल आपण जर डे टू डे लाईफमध्ये बघितलं तर आपण आजूबाजूला बरेचसे एम्बेडेड सिस्टीम किंवा मायक्रो कंट्रोलर बेस्ड प्रॉडक्ट यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल रिमोट कंट्रोल असेल टी व्हीचा किंवा एनी अदर रिमोट, देन प्रिंटर, स्मार्टफोन, स्मार्ट टी व्ही, DSLR cameras, refrigerator, washing machine, Bluetooth speaker, smartwatch, smart lighting, then keyboard, mouse, etc. etc. So there are so many examples around us uh, which we are using in our day-to-day life. तर ह्या प्रत्येक प्रॉडक्टमध्ये, या प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये एक मायक्रो कंट्रोलर यूज केलेला आहे. आणि या प्रत्येक आपण जे एक्झाम्पल बघतो त्या प्रत्येक सिस्टीमचं एक डेडिकेटेड काम आहे. फॉर एक्झाम्पल रिमोट कंट्रोल असेल, रिमोट कंट्रोलचं काम काय आहे तर टी व्हीची फंक्शनॅलिटी कंट्रोल करणं, म्हणजे टी व्ही ऑन ऑफ करणं, चॅनल चेंज करणं, व्हॉल्यूम अप डाऊन किंवा कमी जास्त करणं, किंवा अजून बरेचसे जे फंक्शन्स आहेत रिमोटवरती अवेलेबल ते फंक्शन्स एक्झिक्यूट करणं. सो ज्यावेळेस आपण रिमोटचं एखादं बटन प्रेस करतो तर ते बटनचं इनपुट हे मायक्रो कंट्रोलर, त्याच्यामध्ये जो मायक्रो कंट्रोलर असेल तो ते इनपुट घेतो आणि त्याच्यावरती ॲक्शन घेतो. तर ॲक्शन काय घेतो की जर तो IR इन्फ्रारेड रिमोट असेल तर तो जे काही इन्फ्रारेड सिग्नल आहे तो टी व्हीचा जो IR रिसिव्हर आहे त्याला पाठवतो आणि त्याच्यावरती मग तो टी व्ही जो आहे तो ॲक्शन घेत असतो डिपेंडिंग ऑन बटन फंक्शनॅलिटी. त्याच पद्धतीने रेफ्रिजरेटरचं काम काय तर टेम्परेचर कंट्रोल करणं. म्हणजे सपोज फ्रीजचं टेम्परेचर, इंटरनल टेम्परेचर जर 2 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हवं असेल तर ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर वाढतं, सपोज 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर झालं फ्रीजचं, तर त्याच्या आतमधल्या मायक्रो कंट्रोलरचं काम काय तर फ्रीजमधला जो काही टेम्परेचर सेन्सर आहे त्याच्याकडनं इनपुट घ्यायचं आणि जर ते
विदिन रेंज, म्हणजे सपोज 2 डिग्री सेल्सिअस असेल तर काहीच ॲक्शन नाही घ्यायची. पण जर टेम्परेचर जास्त असेल, लेट्स से 4 डिग्री सेल्सिअस असेल, तर जो काही फ्रीजच्या मागं कॉम्प्रेसर असतो तो कॉम्प्रेसर ऑन करणं आणि जोपर्यंत टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअस होत नाही तोपर्यंत तो ऑन ठेवणं. एकदा ते टेम्परेचर अचीव झालं की तो कॉम्प्रेसर बंद करणं. तर ही फंक्शनॅलिटी जी आहे ती फंक्शनॅलिटी एक्झिक्यूट करण्याचं काम मायक्रो कंट्रोलर करत तो. त्याच पद्धतीने हे बाकीचे जे डिव्हायसेस आपल्याला दिसत आहेत, लेट्स वॉशिंग मशीन, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट लाईट असेल, या सगळ्यांचं या सगळ्यांमध्ये जो काही मायक्रो कंट्रोलर आहे त्याचं काम काय, तर ते ज्या ॲप्लिकेशनसाठी ते डिझाईन केलं आहे त्या ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करणं. सो अशा पद्धतीने बरेचसे एम्बेडेड सिस्टीमचे एक्झाम्पल्स आपल्या आजूबाजूला आहेत ज्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर्स वापरले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरर्स वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पेरिफेरल्स बरोबर मायक्रो कंट्रोलर्स मॅन्युफॅक्चर करत असतात. सो आपण ज्या पद्धतीचं आपलं ॲप्लिकेशन आहे, ज्या पद्धतीने आपल्याला डिझाईन करायचं आहे त्याच्या क्रायटेरियानुसार आपण मायक्रो कंट्रोलर चूज करू शकतो. So this is all about embedded system and its introduction. So in next chapter we will see like what is the difference between microcontroller and microprocessor. Thank you.